नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युवर ऑनलाईन गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील फेब्रुवारी 2017 ची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये गणित विषयावर आधारित जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की पेपर भाग 1 मध्ये भाषा आणि गणित या दोन विषयाचा समावेश असतो आणि गणित विषयासाठी 50 आणि मराठीसाठी म्हणजे भाषेसाठी 25 असे 75 प्रश्न पेपर भाग 1 मध्ये असतात। त्यामधील गणितातील जे 50 प्रश्न आहेत फेब्रुवारी 2017 च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले त्यांचं स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत। चला तर पाहूयात त्या 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण। तर पहा, या ठिकाणी आपल्याकडे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 ची प्रश्नपत्रिका आहे। भाग 1 ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि आपल्याला माहित आहे की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 4 सेट असतात, त्यापैकी माझ्याकडे जी आहे ती सेट ए आहे। तर ही प्रश्नपत्रिका आपण आता सोडवून घेणार आहोत। तर यामध्ये पहिले 25 प्रश्न जे असतात ते भाषा विषयाचे असतात। आता या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयावरील प्रश्न सोडवून घेणार आहोत, त्यामुळे 25 प्रश्नाच्या पुढील जी गणिताची प्रश्न सुरू होतात ते आता आपण पाहूयात। तर पहा, 25वा प्रश्न हा मराठीचा होता। आता इथून विभाग दुसरा विभाग सुरू झालेला आहे ज्यामध्ये गणित विषय आहे। यानंतर पुढचा 27वा जो प्रश्न आहे, 65,500 घेतलेली गाडी 54,000 विकली तर किती रुपये तोटा झाला। आता या ठिकाणी ज्या किमती दिलेल्या आहेत त्या अक्षरात दिलेल्या आहेत, त्यांना आधी आपण अंकात करून घेऊयात। 65,500 घेतलेली गाडी म्हणजे काय, ती कसली किंमत आहे, खरेदी किंमत आहे। किती आहे खरेदी किंमत, 65,500 म्हणजेच 65,500। ठीक आहे। विकली कितीला, विकली म्हणते, विक्री किंमत किती झाली मग 54,000ला। 54,000 म्हणजे अशा प्रकारे। तर किती रुपये तोटा झाला, मग आता तोटा झाला काढायचा असेल तर आपल्याला खरेदी किमतीमधून विक्री किंमत कमी करायचं आहे। वजाबाकी करूयात, 0 0 5 5 मधून 4 गेले 1, 6 मधून 5 गेले 1, म्हणजे 11,500 रुपये हा काय आहे, तोटा आहे, कारण विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे। मग आहे का 11,500 रुपये, तर पहा 2 नंबरचा पर्याय आहे जे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 28वा, 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील असं म्हणते। म्हणजे 970 ही एक संख्या आहे असं धरूयात आपण, म्हणजे 50 मध्ये त्याला विभागायचं आहे आपल्याला। मग जर विभागायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, भागाकार करावं लागतं। 970 भागिले 50, आपण जर भागाकार केला, हा 0 कटला, हा 0 कटला, 5 ने भाग गेला, 5 1 5, 4 उरले 47 झाले, 5 9 45, बाकी उरते। पण आपल्याला काय किती नोटा असू शकतील म्हणते, म्हणजे शक्यता वर्तवली, तिथं पूर्ण भाग जाणार आहे का नाही हे आपल्याला बघायचं नाही। म्हणजे 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असणार आहेत, मध्ये 19 नोटा असणार आहेत। आहे का पर्यायामध्ये, तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे 19, जे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। आता पुढे जाऊयात 29वा प्रश्न। 29वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही। मग आता पेंटोमिनो आकृती म्हणजे काय, तर पेंटोमिनो आकृतीमध्ये 4 चौरस असतात ज्यांचे एक बाजू एकमेकाशी चिटकलेली असते। आता उदाहरणार्थ पेंटोमिनोमध्ये लक्षात ठेवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेंटोमिनो ही जी आकृती असते या पेंटोमिनोमध्ये 5 चौरस असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग आता जर आपण या 4 पर्यायाचं निरीक्षण केलं तर इथं 5 चौरस आहेत, दुसऱ्या पर्यायामध्ये देखील 5 चौरस आहेत, तिसऱ्या पर्यायामध्ये देखील 5 चौरस आहेत, पण चौथा जो पर्याय आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर 6 चौरस आहेत। मग पेंटोमिनो त्यालाच म्हणतात ज्यामध्ये 5 चौरस असतात। म्हणून खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण त्यामध्ये 6 चौरस आहेत। यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात 30वा, 8 ऑक्टोबर 2016ला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल म्हणते। ठीक आहे। मग आता 8 ऑक्टोबर 2016ला 8 ऑक्टोबर कोणता वार आहे म्हणते, दुसरा शनिवार आहे म्हणते। 8 ऑक्टोबरला दुसरा शनिवार आहे, तर त्याच्या पुढचा तिसरा शनिवार म्हणजे एका आठवड्यामध्ये आज जो वार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आजच्याच वाराच्या दिवशी
किती तारीख असते हे जर काढायचं असेल तर त्या तारखेमध्ये आपल्याला काय करायचं, 7 मिसळायचं. 7 मिसळल्यानंतर किती तारीख झाली, 15 ऑक्टोबर. ठीक आहे, 15 ऑक्टोबर झाला, हा झाला तिसरा शनिवार. परत त्याच्यामध्ये जर आपण 7 मिसळलं, किती आलं, 7 आणि 5 12ला 2, हातचेला 1, 22 ऑक्टोबर. 22 ऑक्टोबरला कोणता शनिवार राहील, चौथा शनिवार राहील. म्हणजे पुढच्या आठवड्यातील तोच वार जर आपल्याला मोजायचा असेल तर दिलेल्या तारखेमध्ये आपल्याला किती मिसळायचे, 7 मिसळायचे आहेत. म्हणजे चौथ्या शनिवारी कोणती तारीख असणार आहे, 22 ऑक्टोबर ही तारीख असणार आहे. तर दिलेल्या प्रश्नातील पहिला जो पर्याय आहे तो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आता पुढचं पाहूया. 31वा प्रश्न या ठिकाणी, 13 सेंटीमीटर लांबी व 5 सेंटीमीटर रुंदीचे 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती. म्हणजे या ठिकाणी 2 आयत त्यांनी सांगितलेले आहेत. समजा मी एक आयत काढतो, हा एक आयत आहे, याची लांबी 13 सेंटीमीटर आहे आणि रुंदी जी आहे 5 सेंटीमीटर आहे. तशाच प्रकारचा दुसरा एक आयत आहे, त्याच लांबीचा आणि त्याच रुंदीचा. आता हे 2 आयत त्यांनी काय केले, रुंदीच्या बाजूने जोडले. म्हणजे रुंदी कोणती आहे, आता समजा ही रुंदी आहे, ह्या रुंदीच्या बाजूने इथून समजा त्याला जोडलं, दोन्ही एकत्र आणलं या ठिकाणी. तर काय झालं, याची ही लांबी याची ही लांबी यांची बेरीज झाली. म्हणजे संपूर्ण आयताची लांबी किती झाली, आता 26 सेंटीमीटर झाली. बरोबर आहे. आणि रुंदी मात्र तीच राहिली, रुंदी काही वाढणार नाही, कारण संपूर्ण आकृतीची रुंदी देखील 5 सेंटीमीटरच आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन जी आकृती आपल्याला मिळालेली आहे त्याची लांबी आणि रुंदी दोन्ही आपल्याला मिळालेले आहेत. मग त्यावरून आपण आयताची परिमिती काढू शकतो. आयताच्या परिमितीचं सूत्र काय, आयताची परिमिती काय आहे सूत्र, 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. मग 2 कंसात लांबी किती आली आपल्याला, नवीन आकृतीची लांबी आपल्याला मिळाली 26 सेंटीमीटर अधिक रुंदी किती आहे, 5 आहे. 2 कंसात 26 आणि 5 31, बरोबर 31 गुणिले 2 बेकबे बेत्रिक 6. आणि ही परिमिती असल्यामुळं सेंटीमीटरमध्ये 62 सेंटीमीटर हे दिलेल्या, म्हणजे नवीन आकृती जी आपल्याला मिळणार आहे त्याची ही परिमिती जी आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न 32 सोडवा म्हणते. या ठिकाणी काय केलेलं आहे, अपूर्णांकाची पदावली दिलेली आहे. पहा, म्हणजे पहिला अपूर्णांक अधिक दुसरा अपूर्णांक वजा तिसरा अपूर्णांक आणि कंसाच्या बाहेर वजा चौथा अपूर्णांक, असे 4 अपूर्णांक दिलेत आणि त्यांच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. मग आता पदावली सोडवताना आपण पाहिले की पदावली सोडवताना आधी कोणती पदावली, म्हणजे कोणत्या क्रिया करायच्या असतात, कंसाच्या आतमध्ये जे असतात त्या क्रिया करायच्या असतात. मग आधी आपण करूयात, सोडवून घेऊया ती पदावली. कंसाच्या आतमध्ये कोण आहे, बेरीज आणि वजाबाकी या 2 क्रिया आहेत. मग आधी आपण बेरीज करूयात. किती झाला, छेद सारखा असल्यामुळे जसाच तसा लिहिला आणि फक्त अंशाची बेरीज 15 अधिक 6 वजा दुसरा अपूर्णांक जशाच तसा, बाहेरचा अपूर्णांक जशाच तसा. 15 आणि 6 21/7 वजा 2/7 हे कंसातील राहिलेले 2 अपूर्णांक 4/7. पहा, आता कंसातली सोडून घेऊयात. वजाबाकी आहे 7ला 7 जसाच तसा आणि फक्त अंशाची वजाबाकी वजा 4/7. किती आला, 21 मधून 2 गेले, किती झाले 19/7 वजा 4/7. आता जर पाहिलं, छेद सारखाच आहे, छेद जशाच तसा लिहिला, फक्त अंशाची वजाबाकी केली. 19 मधून 4 गेले, किती राहिले 15/7. वजाबाकी आपण केली आणि उत्तर आपल्याला मिळालं 15/7. आहे का पर्यायामध्ये, पहा पर्याय क्रमांक 3 आहे 15/7 जे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. 33वा प्रश्न आहे, बी गुणिले 1/8 बरोबर 8 तर बी बरोबर किती म्हणते. म्हणजे आपल्याला एक या ठिकाणी बी गुणिले 1/8 बरोबर 8 हे समीकरण दिले, त्यामध्ये बीची किंमत आपल्याला काढायचं आहे. तर आपण काढून घेऊयात. बी गुणिले 1/8 बरोबर 8. आता जर हा याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 असतो. अपूर्णांकाचा गुणाकार आपण शिकले, अपूर्णांकाचा गुणाकार करतेवेळी अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार आपल्याला करायचा असतो. मग अंशांशाचा गुणाकार केला, बी 1 बी
8 बरोबर 8. आता त्यानंतर आता बी हा इथं अंशात आहे, 8 हा छेदात आहे. हा छेदातला 8 जर बरोबरच्या उजवीकडे गेला तर काय होतो, हा गुणाकारात जातो. तर किती झालं, बी बरोबर 8 गुणिले 8 आणि 8 8 64. म्हणजे बीची किंमत आपल्याला किती मिळाली, 64 आहे का पर्यायामध्ये. तर पर्याय क्रमांक 3 आहे 64, जे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊयात 34वा प्रश्न. रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची, 40% झाडे फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत. तर सुपारीची एकूण किती झाडे आहेत, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर आता त्यांनी काय केले, एकूण झाडाची टक्केवारी दिली. म्हणजे एकूण झाडे आपल्याला माहित आहेत 2100 झाडे आहेत. त्यापैकी त्यांनी एकूण झाडे जर 100% धरली तर 25% झाडे कशाची म्हणले, 25% आंबा, 20% नारळ, 40% काय म्हणते फणस आणि उरलेली जी झाडं आहेत रिमेनिंग किती आहेत माहीत नाही आपल्याला, तर ती सुपारीची आहेत. बरोबर आहे. मग आता टक्केवारी जर बघितली आपण, ही 40 आहे, ही 20 आहे, ही 25 आहे. म्हणजे 40 आणि 20 60, 60 आणि 20 80. म्हणजे या 3 झाडांनी मिळून टक्केवारी किती आहे, 85%. म्हणजे 100%पैकी 85% ह्या 3 झाडं आहेत, 3 प्रकारची झाडं आहेत. मग उरले किती, 15%. 15% कशाची झाडं आहेत, ती सुपारीची झाडं आहेत. मग जर 2100 झाडापैकी बघा 100 पैकी 15 झाडं सुपारीची, टक्केवारी काय सांगते, टक्के म्हणजेच काय, 100 पैकी 15. मग 100 पैकी 15 जर सुपारीचे असतील तर 2100 झाडापैकी किती, आपण करूयात. आपल्याला हे माहीत आहे की आपण टक्केवारी काढत असताना काय करतो बघा, 100 पैकी 15 झाडं ही सुपारीचे आहेत. तर 2100 झाडापैकी किती झाडं होतील, 2100 गुणिले 15 भागिले 100. किती झाला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. आलं काय, 15 1 15ला 5, हातच्याला 1, 15 2 30 आणि 1 31. म्हणजे 315. 15% म्हणजे किती आला, 315 आला, जे कशाची संख्या आहे, सुपारीच्या झाडाची संख्या आहे. आहे का पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 3 315 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघूयात आपण 35वा प्रश्न आहे. 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. तर बघा 42 मिलीमीटरच्या लांबीची एक तार आहे. समजा आपण एखादी तार आहे, आता ही तार समजूयात आपण, ठीक आहे. आता ही 42 मिलीमीटरची तार आहे. आता याला आपण किती ठिकाणी कापले, 6 ठिकाणी कापले. 1 2 3 4 5 6, 6 ठिकाणी कापलं. पण 6 ठिकाणी कापल्यानंतर त्याची एका तुकड्याची लांबी विचारते. मग तुकडे किती झालेत बघा, 6 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे 6 होत नाहीत, तुकडे 7 होतात. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 बघा, म्हणजे ती तार आपण 6 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे मात्र किती झालेले आहेत, 7 झालेले आहेत. इथं बऱ्याच मुलांचं चुकतं. बरेच मुलं डायरेक्ट 6 ठिकाणी कापल्यामुळं 6नं भाग घालतात आणि उत्तर काढतात, त्यामुळं चुकतं. तर आपल्याला काय करायचं आहे, 6 ठिकाणी कापल्यामुळं त्या ताराचे तुकडे 7 झालेले आहेत. त्यामुळं या 42,000 मिलीमीटरला कितीनं भाग घालायचा आहे, 7नं, 7 तुकड्यांनी. एका तुकड्याची लांबी काढायची आपल्याला. 7 1 7 7 6 सकम 42, किती झालं, 6000 मिलीमीटर एका तुकड्याची लांबी झाली. 6000 मिलीमीटर आहे का पर्यायामध्ये, 7 मीटर, 600 मिलीमीटर, 700 मिलीमीटर. म्हणजे 600 मिलीमीटर तर नाही, 6000 मिलीमीटर पाहिजे. 700 मिलीमीटर पण नाही, 7 मिलीमीटर तर असू शकत नाही. आता एक पर्याय आहे 6 मीटर. आता 6 मीटर आपल्याला मिलीमीटरमध्ये दिले, जर आपण याला मीटरमध्ये केलं तर बघा 1000 मिलीमीटर बरोबर 1 मीटर होतं. मग 6000 मिलीमीटरचे किती होईल, 6 मीटर होईल. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे आहे 6 मीटर. त्यानंतर पहा पुढचं, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणते.
म्हणजे इथं दशांश अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत, त्या दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. आता दशांश अपूर्णांक लहान मोठा अपूर्णांक कसा ठरवतो? दशांश अपूर्णांकाच्या डावीकडील जो अंक मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. जर डावीकडे सर्वच शून्य असतील तर मात्र काय करायचं आपल्याला? दशांश नंतर येणारा पहिला अंक ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा. इथं बघूयात आपण अगोदर डावीकडील म्हणजे दशांशच्या डावीकडील अंक. इथं 0 आहे, इथं दशांशच्या अलीकडे 0 आहे, इथं दशांशच्या अलीकडे 6 आहे, इथं दशांशच्या अलीकडे 0 आहे. म्हणजे दशांशच्या डावीकडील मोठा असलेली ही एक संख्या आहे 6.0. मग तीच संख्या काय असणार आहे? मोठी असणार आहे. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 6.0 ही संख्या या दिलेल्या संख्येमधील सर्वात मोठी संख्या आहे. त्यानंतर आता पाहूयात 37वा प्रश्न. आता पहा 37वा प्रश्न बघा, जेव्हा दिलेल्या प्रश्नामध्ये चिन्हांचा वापर केला जातो तेव्हा तशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर सोडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पर्यायातून जायचं आहे. म्हणजे पर्यायाच्या किमती त्या चिन्हाच्या ठिकाणी ठेवून पाहायचा आणि उत्तर काढायचं. आता इथं चौकोन वजा हे 3 वर्तुळ आणि त्यांची वजाबाकी केल्यानंतर त्रिकोण असं, आणि त्या चौकोन वर्तुळ आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील असं म्हणताय. मग आता कोणते अंक येतील? आधी पहिला पर्याय ठेवून बघूयात आपण. चौकोनाच्या ठिकाणी 7 ठेवला तर वरील पूर्ण चौकोन येईल वजा 3 3 3 आणि यांची वजाबाकी यायला पाहिजे 5 5 5. पण इथं वजाबाकी किती येते? 7 मधून 3 गेले 4 4 4 येते. म्हणजे हा पर्याय बरोबर बसला का? नाही. पुढचा पर्याय ठेवून बघूयात. चौकोनाच्या ठिकाणी 9 9 9 ठेवून बघितलं, वर्तुळाच्या ठिकाणी 4 4 4 ठेवून बघितलं, वजाबाकी किती यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे. म्हणजे त्रिकोणाच्या ठिकाणी येते का? पहा 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5. म्हणजे त्रिकोणाच्या ठिकाणी 5 हा अंक आलेला आहे. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी तंतोतंत फिट बसलेला आहे. त्यामुळं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे जेव्हा चिन्हांचा वापर केला जातो प्रश्नामध्ये तेव्हा काय करायचं आहे आपल्याला? त्या ठिकाणी पर्यायातून एक एक पर्याय त्या ठिकाणी ठेवून पाहायचा आहे. त्यानंतर पुढचा जो 38वा प्रश्न आहे तो आता आपण पाहूयात. 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? म्हणजे या ज्या 4 संख्या दिलेल्या आहेत त्यांना आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. आता उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी आधी लाख ठिकाणी येणारी संख्या बघूत कोणती मोठी आहे? सर्वांच्या ठिकाणी 4च आलेली आहे. मग त्यानंतर 10,000 ठिकाणाची पाहावी लागेल. इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे. 1000 ठिकाणी इथं 7 आहे, इथं 8 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे. म्हणजे आता या दिलेल्या संख्येपैकी 4,98,989 ही संख्या सगळ्यात मोठी आहे. मग आता उतरत्या क्रमानं मांडायचे. मग आधी संख्या मोठीच लिहिली पाहिजे. ही सर्वात मोठी आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची लहान कोण आहे? इथं 97 आहे, इथं 97 आहे, इथं 97 आहे. म्हणजे आपल्याला शतक ठिकाणचा अंक बघावा लागेल. इथं 998 आहे, 989 आहे, 889 आहे, 999 आहे. पहा या ठिकाणी. मग आता कोणता आहे? 998 मोठा आहे का 999 मोठा आहे? 999 मोठा आहे. 4,97,999. त्यानंतर कोण आहे लहान? 4,97,998 आणि सर्वात लहान 4,97,889. हा उतरता क्रम आहे यांचा. मग आता काय म्हणते त्यानं? पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? म्हणजे ही पहिली संख्या आणि ही तिसरी संख्या या दोन्हींची आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायचं आहे. मग बेरीज करूयात. 4,98,989 अधिक 4,97,998 यांची जर बेरीज केलं 9 8 17 7 हातचेला 1, 9 1 10 8 18 8 हातचेला 1, 9 9 18 1 19 9 हातचेला 1, 7 1 8 8 16 6 हातचेला 1, 9 9 18 1 19 9 हातचेला 1, 4 4 8 1 9. तर पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. म्हणजे 9,96,987 आहे का? 9,96,987. पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. पहा, रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्या. बघा, रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल घेतली आहे. म्हणजे एक पेन्सिल त्याने कितीला घेतलेली आहे? 3.50 रुपये, म्हणजे 3.5 रुपये. याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्यात म्हणते. 3 डझन म्हणजेच किती? एका डझनमध्ये 12 पेन्सिली असतात. म्हणजे त्याने किती पेन्सिली विकत घेतल्या? 36 पेन्सिल विकत घेतल्या. ठीक आहे. मग 36 पेन्सिलीची किंमत किती झाली? 36 गुणिले 3.50, म्हणजे एका पेन्सिलीच्या किमतीनं आपण त्याला गुणलं. गुणाकार किती येईल? तर या ठिकाणी मी इथं गुणाकार करून घेतो. बघा, 36 गुणिले 3.50, हा दशांश नाही असं समजूयात. ते किती होतं इथं? हा शून्य आपण नंतर देऊयात. संख्या काय तयार झाली? दशांश जर नाही म्हणला तर संख्या मिळाली आपल्याला 36 गुणिले 350. हा शून्य आपण नंतरही देऊ शकतो. पहा, 5 सख 30ला 0, हातचेले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18ला 8, हातचेला 18च. ओके. 0 3 संग 18ला 8, हातचेला 1, 3 त्रिक 9 1 10, 0 8 8 16 6, हातचेला 1 1 2 1, म्हणजे 1260. आणि हा एक शून्य आपण जो सोडला होता तो इथं दिला, म्हणजे 12,600 रुपये किंमत किती झाली 36 पेन्सिलची? 12,600. आणि आपल्याला इथं दशांश द्यायचा आहे. दशांश कुठं दिला होता आपण? 2 अंकानंतर दशांश होता. 2 अंकानंतर दशांश दिला. किती झालं मग? 126 रुपये. ठीक आहे. 126 रुपये झाले. 36 पेन्सिलींची किंमत झाली 126. व त्या सर्व पेन्सिली म्हणजे ही खरेदी केलेली किंमत झाली. ठीक आहे. ही कोणती किंमत मिळाली आपल्याला? विकत घेतल्या होत्या, म्हणजे ही खरेदी किंमत होती. व त्या सर्व पेन्सिली 150 रुपयाला विकल्या म्हणते. मग आता विकल्या म्हणजे काय? तर त्याची विक्री किंमत किती झाली? 150 रुपये. म्हणजे जर आपण पाहिली तर खरेदी किंमत आपल्याला मिळाली 126 रुपये आणि विक्री किंमत आहे त्याची 150 रुपये. तर त्या व्यवहारात त्याला नफा झाला का तोटा झाला म्हणते. मग जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त असते तेव्हा काय होतो? नफा होतो. मग नफ्याचं सूत्र आपल्याला माहित आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. जर आपण किमती ठेवल्या 150 वजा 126 किती झालं? 10 मधून 6 गेले 4, चला 1 2 1 3, 5 मधून 3 गेले 2, 24 रुपये हा या ठिकाणी काय झालेला आहे? त्याला नफा झालेला आहे. आहे का पर्याय? 24 रुपये. बघा, इथं 24 3 नंबरला तोटा आहे, 24 2 नंबरला नफा आहे. मग या व्यवहारामध्ये त्याला नफा झालाय का तोटा? नफा झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात 40वा. सुशांतने 35 रुपये 5 पैसे ही रक्कम 35.5 अशी लिहिली, तर त्या दोन रकमामध्ये किती फरक पडेल म्हणते. म्हणजे सुशांतनं 35 रुपये 5 पैसे अशी रक्कम लिहिताना त्यांनी कशी लिहिलेली आहे म्हणते? 35.5 लिहिली आहे. आता एखाद्या दशांश नंतरचा एखादा अंक असेल, त्याच्या पुढे काहीच नसेल तर 0 असतो. म्हणजे ही रक्कम कशी वाचावी लागेल? 35.50 अशी आहे. ओके. पण ॲक्च्युअल जर 35 रुपये 5 पैसे लिहायचं असेल तर कसं लिहिली जाते? 35.05 लिहिली जाते. याला आपण 35 रुपये 5 पैसे म्हणतो. 5 पैसे याला म्हणतो का? नाही, याला 50 पैसे म्हणतो. आणि 0.05 याला आपण 5 पैसे म्हणतो. आता तुम्ही या दोन्ही किमतीमध्ये फरक किती पडेल म्हणते. फरक काढणे म्हणजेच वजाबाकी करणे. किती झाला फरक? 10 मधून 5 गेले 5, चला 1, 5 मधून 1 गेले 4, त्याच्यानंतर 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, म्हणजे 45 पैसे. हे काय पैसे? म्हणजे त्याच्याकडे जी रक्कम होती त्यापेक्षा त्यांनी जी रक्कम लिहिली होती ती काय आहे? कितीनं जास्त आहे? 45 पैशांनी जास्त होती. म्हणजे पर्याय आहे का? तर बघा, पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 41वा प्रश्न. 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड 400 रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत म्हणते. म्हणजे एक भूखंड आहे, त्याची लांबी किती आहे म्हणते? 855 मीटर आणि त्याची रुंदी किती आहे? 205 मीटर.
आता चौरस मीटर बघा, विकताना तो चौरस मीटरने विकलेला आहे, त्याच्यामुळं आपण याची क्षेत्रफळ म्हणजे चौरस मीटरनंच काढायला पाहिजे. म्हणजे पहा, विकताना हा भूखंड त्यांनी कसं विकलेला आहे, 400 रुपये चौरस मीटरने विकलेला आहे. मग क्षेत्र देखील आपल्याला चौरस मीटरमध्येच काढायचं आहे. मग जेव्हा क्षेत्र चौरस मीटरमध्ये काढायचं असतो तेव्हा काय काढायचं असतं, क्षेत्रफळ काढायचं असतं. मग आपण समजा लांबी आणि रुंदीचे जर गुणाकार या ठिकाणी केला, किती येतो गुणाकार, 855 गुणिले 205 किती झाला, 5 5 25ला 5 हातचेला 2, 5 5 25 2 27ला 7 हातचेला 2, 45 40 2 42, 0 गुणाकार हा झाला 0 0 0, 2 पंचे 10ला 0 हातचेला 1, 2 पंचे 10 ने 11ला 1 हातचेला 1, 2 8 16 ने 17, हा झाला 5 7 2 4 ने 5. पहा, म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 लाख म्हणजे 1,75,275 चौरस मीटर ते एकूण क्षेत्र झालं. एकूण क्षेत्र किती आले, त्या 1,75,275 इतकं क्षेत्र आलेलं आहे. मग आता याला कितीनं गुणायचं आपल्याला, एका चौरस मीटरचा दर आहे 400 रुपये, तर एवढ्या चौरस मीटरचं किती होईल म्हणते. मग याला आपल्याला कितीनं गुणायला पाहिजे, 400ने गुणायला पाहिजे दराने. 0 0 आपण नंतर लिहू शकतो. 4 पंचे 20ला 0 हातचेला 2, 4 7 28 आणि 2 30ला 0 हातचेला 3, 4 2 8 आणि 3 11ला 1 हातचेला 1, 4 पंचे 20 आणि 1 21ला 1 हातचा 2, 4 7 28 आणि 2 30ला 0 हातचेला 3, 4 1 4 आणि 3 7 आणि हे 0 2. उत्तर किती आलं तर पहा, इथंपर्यंत एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी 7,01,10,000 आहे का. पहा पर्याय 7,01,10,000 म्हणजे जे आपलं पर्याय क्रमांक 2 आहे ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्या भूखंडाची एकूण किंमत किती झाली, 7,01,10,000 रुपये इतकी झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 42वा प्रश्न. धनेश जवळ 50 रुपये 20 रुपये 10 रुपये 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1,020 रुपये असल्यास धनेश जवळ 50 रुपयाच्या किती नोटा आहेत म्हणते. मग आता 50 रुपयाच्या किती नोटा आहेत हे काढण्यासाठी आपल्याला पर्याय वापरून बघायचं. आधी 50 ठेवून बघायचं, म्हणजे 50च्या 50 नोटा, 20च्या 50 नोटा, 10च्या 50 नोटा असं ठरवूयात आपण. मग 50च्या 50 नोटा म्हणजे 50 गुणिले 50 अधिक 20च्या 50 नोटा म्हणजे 20 गुणिले 50 अधिक 10च्या 50 नोटा म्हणजे 10 गुणिले 50 अधिक 5च्या 50 नोटा म्हणजे 5 गुणिले 50. किती झालं, 5 5 25, 2,500. बघा, म्हणजे 50च्या 50 नोटांनीच 2,500 व्हायले. इथं रक्कमच एकूण 1,020 आहे, म्हणजे हा पहिला पर्याय असूच शकत नाही. दुसरा पर्याय ठेवून बघूयात आपण. 12 जर ठेवला आपण तर 50च्या 12 नोटा अधिक 20च्या 12 नोटा अधिक 10च्या 12 नोटा अधिक 5च्या 12 नोटा किती झाल्या, 12 पंचे 60 600 अधिक 12 दुनी 24 240 अधिक 12 1 12 120 अधिक 12 पंचे 60. बेरीज करूयात. 0 6 आणि 2 8 8 आणि 4 12ला 2 हातचेला 1 1 आणि 1 2 2 आणि 4 6 आणि 4 10 1,020 रुपये. तर पहा, जर आपण या 50 20 10 आणि 5च्या नोटा 12 घेतल्या प्रत्येकी तर त्याची रक्कम होत आहे 1,020, म्हणजे जी आपल्या प्रश्नात दिलेली रक्कम आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 43वा. खालीलपैकी असत्य विधान कोणते. असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. आयताचे सर्व कोन समान मापाचे असतात. बरोबर आहे. 90 अंशाचे असतात आयताचे कोन. आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. नाही, कारण आपल्याला माहित आहे आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात, सारख्या असतात. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आपल्याला इथंच चुकीचं भेटल्यामुळे पुढे बघायची आवश्यकता नाही, तरी बघूया. चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकांना लंब असतात. बरोबर आहे. चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. हे पण बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे असत्य विधान आहे. त्यानंतर 44वा पाहूयात. स्वराने दशे 7 दराने 20,000 रुपये 5 वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल म्हणते. म्हणजे दर दिलेला आहे 7%, मुद्दल माहीत आहे 20,000 रुपये मुद्दल आहे आणि कालावधी देखील दिलेला आहे 5 वर्ष. तर व्याज आपल्याला काढायचं आहे. व्याज आपण काढूच शकतो. व्याजाचं सूत्र काय आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. मुद्दल किती आहे 20,000
गुणिले दर आहे 7 गुणिले कालावधी आहे 5 भागिले 100. हा शून्य कटला, हा शून्य, हा शून्य, हा शून्य कटला. किती झाला? 7 5 35, 35 दुनी 70 आणि हे 2 शून्य, 7,000 रुपये. म्हणजे व्याज तिला किती मिळेल? 7,000 रुपये इतकं मिळेल, जे आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 45वा. नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी 85 रुपये असल्यास दिवसभराचे त्या बसचे एकूण उत्पन्न किती झाले असं म्हणते. तर पहा, नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर अशा बसच्या 4 फेऱ्या झाल्या म्हणते. मग जर एक फेरी ही फक्त नागपूर ते वर्धा अशी नसून नागपूर ते वर्धा जाणे आणि नागपूर ते वर्धा येणे याला एक फेरी म्हणायचं आहे. ठीक आहे, अशा किती फेऱ्या झाल्या? 4 फेऱ्या. म्हणजे ती बस प्रवास किती केली? 4 फेऱ्या झाल्या, म्हणजे 8 वेळेस केली. आणि त्या प्रत्येक वेळेस किती प्रवासी होते? 42 प्रवासी होते. म्हणजे 8 गुणिले 42, 8 दुनी 16ला 6, हातचेला 1, 8 32 आणि 33. म्हणजे एकूण प्रवासी त्या फेऱ्यामध्ये 336 प्रवासी झाले. 336 प्रवासी गुणिले तिकीट किती होतं एका प्रवाशाला? 85 रुपये होतं. गुणाकार किती झाला? 5 सख 30ला 0, हातचेले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18ला 8, हातचेले 1, 5 त्रिक 15 आणि 16, 8 संग 48ला 8, हातचेले 4, 8 त्रिक 24 आणि 4 28ला 8, हातचेला 2, 8 त्रिक 24 आणि 2 26, 0, 8 आणि 8 16ला 6, हातचेला 1, 8 आणि 1 9 6 15ला 5, हातचेला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8 2. म्हणजे 28,560 रुपये आहे का पर्याय? तर पहा, पर्याय क्रमांक 3. म्हणजे त्या 4 फेऱ्यामध्ये त्या बसला दिवसभराचं उत्पन्न किती झालं? 28,560 रुपये इतकं झालं. तर आता पाहूयात पुढला. ₹15,15,15 ही संख्या अंकात लिहा म्हणते. मग आता 15 कोटी बघा, 15 कोटी दिलेली संख्या कोणती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. इथंच लिहूयात आपण. ठीक आहे, 15 कोटी. 1515 म्हणजे 15 कोटीच्या अलीकडे कोण येते? लाख येतो. लाख आहे का इथं? नाही. लाख झाल्यानंतर हजार असतो. हजार पण इथं दिलेलं नाही, तो पण डॅश दिला आपण. 1500 आता बघा, 1500 शेच्या ठिकाणी 15 आहे म्हणते. मग शतकच्या ठिकाणी आपण 15 लिहितो का? नाही. शतकच्या ठिकाणी एकच अंक लिहितो. म्हणजे त्यांनी 1000 आणि 15ला एकत्र केलेला आहे. म्हणजे 1515. तर बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. 15 कोटी. इथं त्यानं काय म्हणले? 1515 न म्हणता या दोन्हीला शतक ठिकाणी घेतले आणि 1515 असं म्हटलेलं आहे. मग अशी संख्या कुठं आहे? 15 कोटी 1515. पहा, 15 कोटी 1500 इथं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. नाही, इथं पण नाही, इथं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. म्हणजे 15 कोटी 1515. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पाहूयात 47वा प्रश्न. 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल? तर बघा, 42 दशकातून 42 दशक म्हणजे 42ला 10 न गुणायचं आहे. तर काय म्हणते? 10 एकक वजा केले असता. वजा करायचं आहे 10 एकक. 10 एकक म्हणजे एककला 1 न गुणायचं आहे. किती झालं? 42 दशक म्हणजे 420 वजा 10 एक 10. किती आला? 410 आला. किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल म्हणते. म्हणजे याच्यामध्ये किती दशक मिळवले असता म्हणते. उत्तर किती येणार आहे? 5 शतक येणार आहे. 5 शतक म्हणजे किती? 5 गुणिले 100, 500. मग आता जर याच्यामध्ये किती दशक मिळवले असता हे काढायचं आहे. म्हणजे आपण येणाऱ्या बेरजेतून 410 वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. 10 मधून 1 गेले 9, 0 म्हणजे 90. आता त्यानं काय म्हणते? उत्तर किती येईल विचारले का? उत्तर 5 शतक येईल. म्हणजे किती दशक मिळवले असता म्हणते. आता हे किती दशक आहे? 9 गुणिले 10. 10 म्हणजेच दशक असतो. म्हणजे 9 दशक. पर्याय आहे का 9? इथं बघा, पर्याय क्रमांक 2 आहे 9. 9 दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल. त्यानंतर पुढचं आहे 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? आता 5 तास 35 मिनिटे,
5 तास, एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. तर मग 5 तासामध्ये किती मिनिट झाले? 5 सख्ख 30, 300 मिनिटे. मग त्याच्यावरी किती मिनिट आहेत? 35 मिनिट आहेत. 35 टोटल 335 मिनिट आहे का? तर बघा पर्याय क्रमांक 4 जे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर खालील विधानापैकी असत्य विधान कोणते? असत्य विधान शोधायचं आहे. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. बरोबर आहे, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पटच असतो. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. हे पण बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. हे पण बरोबर आहे. एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो असं अजिबात नाही. एका वर्तुळामध्ये आपण असंख्य व्यास काढू शकतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जे असत्य विधान आहे. त्यानंतर 50वा प्रश्न आता आपण पाहूयात. 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल म्हणते. म्हणजे एक संख्या दिलेली आहे, त्या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल म्हणते. म्हणजे 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 1 आणि 5 शून्य दिलं तर आपल्याला 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. 3 आणि 3 6. आणि याच्यामधून जर आपण ही दिलेली 85,164 संख्या वजा केलो तर आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. 10 मधून 4 गेले 6, आजच्याला 1, 10 मधून 7 गेले 3, आजच्याला 1, 10 मधून गेले 8 चा परत दिला, 10 मधून 6 गेले 4 चा, 10 मधून 9 गेले 1, म्हणजे 14,836 आहे का पर्याय? तर बघा पर्याय क्रमांक 2 आहे 14,836. आता त्यानंतर 51वा प्रश्न आहे. 7.7 अधिक 0.7 अधिक म्हणजे दशांश अपूर्णांक दिलेले आहेत, त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. दशांश अपूर्णांकाची बेरीज करतेवेळी एक लक्षात ठेवायचं, दशांशाखाली दशांश द्यायचा. पहिली संख्या काय? 7.7. दुसरी संख्या काय? दशांशाखाली दशांश लिहा 0.7. तिसरी संख्या काय? 00.70. दशांशाखाली दशांश 7 आणि 0 आणि इकडं 00. पुन्हा तिसरी संख्या आहे, दशांशाखाली दशांश लिहिला 0.7, इकडं 1 0 आहे. त्याच्यानंतर दशांशाखाली दशांश लिहिला 7.7, इकडे 1 0 आहे. इथं दशांशाखाली दशांश लिहिला 1 2 3 4 आणि मग 7 आहे आणि इकडे 1 0 आहे. ठीक आहे. मग आता दशांश नंतर कोणताच अंक नाही, त्या ठिकाणी आपण 0 देऊ शकतो, किती पण 0 पुढे वाढवू शकतो. आता सगळ्यात मोठी संख्या हे म्हणजे दशांश नंतर जास्त अंक असलेली ही आहे. किती अंक आहेत? 5 आहेत. तर आपण 5 अंक करून घेऊयात सर्वांचे, म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल. आता आपण बेरीज करू शकतो. 7 7 7 हा 7, 0 हा 0, 7 आणि 7 14ला 4, हाचेला 1, 7 आणि 1 8, म्हणजे 7 चौक 28 आणि 1 29ला 9, हाचेला 2 दशांश 2, 7 आणि 2 9, म्हणजे 9.94007 आहे का? हां बघा 9.94007 पर्याय क्रमांक 1 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता चुकीचा पर्याय कोणता आहे म्हणते. म्हणजे इथं काही आकृती दिलेली आहेत आणि त्याच्यावरून त्याचा अपूर्णांक दिलेला आहे. आपल्याला योग्य अपूर्णांक म्हणजे योग्य जोडी आपल्याला ओळखायचं आहे. तर इथं जर बघितलं तर एकूण भाग 4 आहेत, म्हणजे छेद 4 आणि 1 रंगवलेला हा पर्याय बरोबर आहे. इथं जर पाहिलं 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत एकूण आणि 2 भाग रंगवलेले आहेत, म्हणजे 2/8. यालाच सममूल्य अपूर्णांक 2 जर भाग घातलं तर 1/4 येतं, म्हणजे हा पण 1/4च आहे. आता इथं 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 भाग आहेत. रंगवलेले किती आहेत? 1 2 3 4 भाग रंगवलेले आहेत. 4 1 4 4 2 8, म्हणजे हा 1/2 अपूर्णांक येतोय, म्हणजे हा चुकीचा म्हणजे यातली चुकीची जोडी आहे. इथं बघूयात किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, म्हणजे एकूण 16 आहेत आणि रंगवलेले किती आहेत? 1 2 3 4, 4 1 4 4 1 16, म्हणजे हा अपूर्णांक देखील 1/4 आहे. बघा म्हणजे 1 2 आणि 4 नंबरचे जे पर्याय आहेत त्यांचा अपूर्णांक 1/4 आहे, पण तिसरा जो अपूर्णांक आहे त्याचा अपूर्णांक आहे 1/2. म्हणून या प्रश्नातला चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर आता पाहूयात 53वा प्रश्न. तेव्हा प्रदीपजवळ 100 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या असे मिळून एकूण 10,080 रुपये आहेत.
तर प्रदीप जवळ 100 रुपयाच्या किती नोट आहेत असं म्हणते. म्हणजे त्यांनी काय सांगितले, 100 रुपयाच्या काही नोटा आहेत, त्याच्या पावपट नोटा 500च्या आहेत. म्हणजे आपल्याला 100 रुपयाच्या नोटा किती आहेत हे शोधायचं आहे. या ठिकाणी आपण पर्याय ठेवून पाहूयात. म्हणजे समजा आपण पहिला पर्याय वापरून बघूयात, 100 रुपयाच्या 20 नोटा आहेत असं आपण समजूयात. जर 100 रुपयाच्या 20 नोटा असतील तर 100 गुणिले 20 अधिक 500 रुपयाच्या पावपट नोटा आहेत म्हणजे 100च्या. म्हणजे 100च्या 20 असतील तर 500च्या किती नोटा झाल्या, 20च्या पावपट किती झालं, 4 नोटा. अधिक निमपट नोटा 50 रुपयाच्या. निमपट म्हणजे 20च्या निमपट. 20च्या निमपट किती, 10 नोटा. म्हणजे 50 गुणिले 10. व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या. दुप्पट नोटा किती रुपयाच्या झाल्या, 1 नोटा. आता 1 रुपयाच्या दुप्पट नोटा म्हणजे 20 दुनी 40. किती झालं मग, 100 दुनी हे 2000 अधिक 5 20 2000 अधिक या ठिकाणी 500च्या निमपट म्हणजे 500च्या 20च्या निमपट आहेत. 20च्या निमपट म्हणजे किती झाला, 20च्या निम 10 आणि 10च्या निम 5 म्हणजे 5 यायला पाहिजे. तर 5 5 25 म्हणजे 2500 अधिक 5 1 5 0 0 अधिक 40 बरोबर. बेरीज जर आपण केलो 0 4 5 आणि 5 10 0 ह्याच्याला 1 2 2 4 आणि 5 म्हणजे 5040. जर आपण 20 ही संख्या म्हणजे 100 रुपयाच्या 20 नोटा जर धरल्या तर त्याची रक्कम किती होत आहे, 5040 होत आहे. ती एक्झॅक्ट या ठिकाणी दिलेल्या रकमेच्या बघा निमपट आहे. म्हणजे जर आपण 20 नोटा घेतल्या तर त्याची किंमत 5040 येत आहे. या ठिकाणी जर आपण त्याच्या दुप्पट केलं, कारण ही रक्कम दुप्पट आहे, म्हणजे 20च्या जर 40 जर केलं तर आपण ती रक्कम येऊ शकते. आपण पाहूयात. तर बघा 100 गुणिले 40 अधिक 500 गुणिले आता 40च्या पावपट म्हणजे किती 10 अधिक 50च्या निमपट म्हणजे 20 अधिक 1च्या दुप्पट म्हणजे 80. किती झालं मग, 100च्या 4000 अधिक 500च्या 10 म्हणजे किती झाला 3 500च्या 10 5000 अधिक 50च्या 2 5 दुनी 10 1000 अधिक 80. बेरीज करूयात 0 8 0 5 आणि 4 9 आणि 10 म्हणजे 10,080 रुपये. म्हणजे जर आपण 100 रुपयाच्या 40 नोटा घेतल्या तर त्याची किंमत किती होत आहे, 10,080 रुपये होते, जे आपलं प्रश्नामध्ये दिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 3. आता 54 बघूया. 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती. आता 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे, 97 आहे. आणि सर्वात लहान विषम मूळ म्हणते, म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या आहे 2 पण ती विषम नाही. मग त्यानंतरची कोण आहे 3, यांचा गुणाकार किती म्हणते. किती झाला गुणाकार, 3 7 21 ला 1 4 2 3 9 27 27 28 29 म्हणजे 291. पर्याय क्रमांक 2 आहे 291. 95वा प्रश्न आहे. 4/7 7/4 2/28 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हणते. म्हणजे जर आपण पाहिलं 4/7 7/4 2/28 आणि 5/14. आता अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपल्याला एक तर छेद समान करून घेऊयात, नाही तर अंश समान करून घेऊयात. इथं पाहिलं तर छेद समान होऊ शकतात. तर काय प्रत्येक छेदाच्या पाड्यात 28 येतं. म्हणजे 28 हा आपण सर्वांचा छेद 28 करून घेऊ शकतो. याचा छेद 28 करण्यासाठी 4 न गुणलं, याचा 7 न गुणलं, याला आवश्यकता नाही, याला 2 न गुणलं. 4 चौक 16 7 चौक 28 7 7 49 7 चौक 28 2/28 आणि 5 2 10 14 2 28. आता सर्वांचे छेद 28 झालेले आहेत. मग जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचे छेद हे समान असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक काय असतो, लहान असतो. मग या ठिकाणी जर बघितलं तर 3 नंबरचा 2/28 हा जो अपूर्णांक आहे याचा अंश सर्वात लहान आहे, म्हणून हा अपूर्णांक काय आहे, सर्वात लहान अपूर्णांक आहे. त्यानंतर 56 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही म्हणते. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय बघा, 8 त्रिक 24 24 आणि 5 29. जर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण
अपूर्णांकात रूपांतर केलं तर चालेल 29/8 म्हणजे हा सममूल्य आहे. 8 त्रिक 24, 24 आणि 6 30, 30/8 आला म्हणजे हा नाही. हा बघूयात आपण 16. आपण जर 16ला बघा भाग लहान करूयात. 82 16, 29 2 58, 29/8 आहे. हा 0 0 कटला, 29/8 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो काय आहे, दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न 57वा. गौरीने 14,500 रुपयास घेतलेल्या टीव्हीला 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. म्हणजे गौरीनं टीव्ही कितीला घेतलाय, खरेदी किंमत किती झाली टीव्हीची 14,500, 14,500 रुपये. त्याला दुरुस्ती केली, दुरुस्ती किती आलाय 350, म्हणजे 350 रुपये दुरुस्तीला खर्च आला. म्हणजे तिची मूळ किती झाली, तिला टीव्ही आणण्यासाठी एकूण किती खर्च लागला 0 5 5 आणि 3 8 4 म्हणजे 14,850 त्या वस्तूची खरेदी किंमत झाली. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयाला विकला, म्हणजे विक्री किंमत किती झाली 16,000 रुपये. तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला. आता विक्री किंमत जास्त आहे म्हणजे साहजिकच तिथं काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. मग आपण खरेदी किंमत जर वजा केली 10 मधून 0, 10 मधून 5 गेले 5, 10 मधून 9 गेले 1, परत दिला 4 ने 5, 6 मधून 5 गेले 1, म्हणजे 1150 रुपये काय झाला नफा झाला. 1150 रुपये नफा हा पर्याय क्रमांक 3 वर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता इथे एक वर्तुळ आकृती दिलेली आहे. वरील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येक 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार होतील म्हणते. म्हणजे किती रेषाखंड तयार होतील. आता इथं बिंदू किती आहेत 1 2 3 4 5 बिंदू आहेत. ठीक आहे. आता 5 बिंदू जर आपण जोडले तर किती बघा, एकमेकाला जोडल्यानंतर समजा आपण 1 जोडून घेऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हा याला जोडला, हा याला जोडला, म्हणजे किती रेषा झाल्या 1 2 3 4 रेषा झाल्या. पुढच्या वेळेस जेव्हा यमना आपण जोडू तेव्हा यम क्यू आधीच जोडलेला असल्यामुळे 3च बिंदूला जोडण्यात येईल. ठीक आहे. पुढच्या वेळेस जेव्हा एनने जोडू तेव्हा या 2ला आधीच जोडलेला असल्यामुळे या 2लाच जोडेल आणि शेवटी एकच असल्यामुळे तो 1. जर यांची बेरीज केली 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे 3 नंबरचा पर्याय जे आहे 10. आता हे कसं आलं तर जेव्हा आपण पहिल्या बिंदूपासून जोडायला सुरुवात करतो तेव्हा एकूण रेषा तयार झाल्या 4. ठीक आहे. हा बिंदू पुन्हा यमने जर जोडलो तर ही रेष परत तीच येते, त्याच्यामुळं ही रेष आपल्याला यमने जोडताना मोजायची नाही, एक रेष कमी केली आपण म्हणून 3 घेतला. पुन्हा तिसऱ्या बिंदूने जेव्हा जोडतो तेव्हा यमने एनला अगोदर पण जोडलेलं होतं, कारण यमने ज्यावेळेस जोडलं म्हणजे क्यू एन आणि एम एन आधीच आल्यामुळं ते 2 सोडले, उर्वरित 2 तेवढे घेतले. अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळी एक 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 कमी करत जायचं आहे. आणि जेव्हा सर्वांची बेरीज आपण करतो तेव्हा बेरीज आलेली आहे 10. म्हणजे हे जर बिंदू जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार होतील 10. आता हे समजण्यासाठी आपण कोनाचं एक शिकलं होतं. तर कोन जेवढे किरण आपण काढतो त्या किरणापासून 4 किरण काढले तर त्याच्यापासून किती कोन तयार होतील हे मोजण्यासाठी आपण काय करतो, तर कोनांना नंबर देतो आणि त्यांची म्हणजे जेवढे किरण आहेत त्यापेक्षा 1 अंक कमी करायचा. 3 4 किरण होते, 3 + 2 + 1 अशी बेरीज करायची. येणारी बेरीज म्हणजे त्याच्यापासून तयार होणारी कोन असतात. 3 आणि 2 5 आणि 6. हे अशा प्रकारचे गणित सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढचा 59वा प्रश्न पाहूयात. एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले. आता एक ग्रोस कागद म्हणजे किती, एक ग्रोस कागद म्हणजे 12 डझन. एक ग्रोस कागद म्हणजे 12 डझन कागद. मग आता 12 डझन कागद म्हणजेच 144 कागद. ठीक आहे. मग आता 144 कागद आहेत म्हणते टोटल, त्यापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले. आता 5 दस्ते, एका दस्तामध्ये कागद किती असतात 24 असतात. 24 गुणिले 5 24 पंचे 20 म्हणजे 120 कागद. मग आता एकूण 144 कागदापैकी 120 कागद वापरलाय तर शिल्लक किती राहिला 4. 4 मधून 2 गेले 2, 1 मधून 1 0 म्हणजे 24 कागद शिल्लक राहिले. आहे का पर्याय, तर बघा पर्याय क्रमांक 4 आहे 24 कागद.
60वा प्रश्न आहे, सायलीने मॅरेथॉनमध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले, तर 1 मिनिटात तिने किती अंतर कापले म्हणते. म्हणजे 4 किलोमीटर अंतर तिने 10 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. 1 मिनिटात ती किती केली. आता हे काढण्यासाठी आपल्याला काय 4 किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करून घेऊयात, कारण पर्यायामध्ये सर्व मीटरमध्ये दिलेले आहे. 4 किलोमीटर म्हणजे किती मीटर. 4000 मीटर. 4000 मीटर तिने किती मिनिटात पूर्ण केलेलं आहे. 10 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. तर 1 मिनिटात ती किती अंतर पार करेल. तिरकस गुणाकार करूयात आपण. यांचा गुणाकार 10 भाग घालायचा आहे. 4000 गुणिले 1 भागिले 10. हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे 400 मीटर आहे का पर्यायामध्ये. पहा, पर्याय क्रमांक 3 आहे 400 मीटर. 61वा प्रश्न आहे, इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे म्हणते. म्हणजे इष्टिका चितीचे पृष्ठे. आता इष्टिका चितीला किती पृष्ठे असतात. 6 पृष्ठे असतात. इष्टिका चितीला किती पृष्ठे असतात. 6. आणि कडा किती असतात. कडा एकूण 12 कडा असतात. ठीक आहे. आता उदाहरण आपण जर बघितलं, इष्टिका चिती अशा प्रकारे इष्टिका चिती, या कडा म्हणजे ह्या 4, हे 4, 8, 10, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे 12 कडा. ठीक आहे. यांची बेरीज, आता यांची बेरीज किती झाली. 12 आणि 6 18. बेरीज झाली 18. घनाच्या कडा व शिरोबिंदूच्या. मग आता घनाच्या कडा, घनाला पण किती कडा असतात. घनाला पण तेवढ्याच कडा असतात. घन कसा चौरसापासून तयार झालेला. इष्टिका चिती आयतापासून तयार होते, ते घन चौरसापासून तयार असतो. म्हणजे त्याला देखील कडा किती असतात. 12च असतात. आणि शिरोबिंदू, आता शिरोबिंदू किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8. 8 शिरोबिंदू झाले. शिरोबिंदू किती झाले. 8 झाले. यांच्या बेरजेपेक्षा 12 आणि 8 ही बेरीज किती झाली. 20 झाली. कितीने कमी अथवा जास्त आहेत. म्हणजे इष्टिका चितीच्या कडा आणि पृष्ठांची संख्या 18 आहे, ती कितीने कमी किंवा जास्त आहेत. घनाच्या कडा आणि शिरोबिंदूपेक्षा 2ने कमी आहेत. आहे का पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 1 आहे 2ने कमी आहेत. ठीक आहे, जे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 62. 6 स्टार दिलेला आहे. 5 4 स्टार. या संख्येस 9ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता आहे. बघा, म्हणजे चित्र चिन्ह असं जर काही आलं तर आपल्याला त्या ठिकाणी पर्यायातील अंक ठेवून बघायचे आहेत. इथं पहिला पर्याय ठेवून पाहूयात. 6 ठेवलं आपण, संख्या तयार झाली. 6 6 5 4 6. मला 6 भाग जातो म्हणतोय, सॉरी 9 भाग जातो म्हणते. 9ची कसोटी काय सांगते, तर दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. 6 6 12, 12 5 17, 17 4 21, 21 6 27. 27ला 9ने भाग जातो का. जातो. म्हणजे जर आपण या दिलेल्या चिन्हाच्या ठिकाणी जर 6 हा अंक ठेवला तर त्याला 6ने भाग जातो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 63. शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले. जर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिले असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होते. बघा, शबनमने तिच्या जवळ चॉकलेट 15% चॉकलेट दिले. 15% ह्याचा अर्थ काय. 100 पैकी 15. म्हणजे जर तिने 100 पैकी 15 चॉकलेट जोसेफला दिलेले असतील तर जोसेफला तिने 30 चॉकलेट दिले म्हणते. म्हणजे एकूण किती चॉकलेट आहेत माहीत नाही. ठीक आहे, पण ते एकूण चॉकलेटपैकी 30 चॉकलेट तिनं जोसेफला दिले. म्हणजे 100 पैकी 15 तर एकूण पैकी 30 असायला पाहिजे. यांचा तिरकस जर गुणाकार केला आपण तर 100 गुणिले 30 भागिले 15. 15 1 15, 15 2 30. एकूण किती झाला. 100 गुणिले 2 200. म्हणजे तिच्याकडे शबनमकडे किती चॉकलेट्स होती. 200 चॉकलेट्स होती, जे आहे पर्याय क्रमांक 4. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. म्हणजे दर आपल्याला माहीत नाही. संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर दशादशे किती होता. म्हणजे तिथं काय काढायचं आहे. दर काढायचा आहे. दर काढण्यासाठी सूत्र आहे व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. मग व्याज किती आहे. 4,500 आहे. दर 100, हे 100. दर किती आहे, सॉरी मुद्दल किती आहे 15,000 आहे.
गुणिले कालावधी 3 आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा 1. 15 त्रिक 45, 3 3 हा शून्य कट, सॉरी 15 त्रिक 45 म्हणजे इथे 30 आला. हा 3 10 30, 10 किती शिल्लक राहिलं? 10 राहिलं. म्हणजे त्या व्याजाचा दर किती होता? 10 असा होता, जे आहे पर्याय क्रमांक 1. 64 झालं. आता पाहूयात 65. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती म्हणते. विभाजक म्हणजे त्या संख्येचे अवयव. मग आता 24चे अवयव कोण आहेत? 1 2 3 ने भाग जातो, 4 सख्ख 24 4 ने भाग जातो, 6 8 ने भाग जातो, 12 ने भाग जातो आणि 24 ने भाग जातो. तर या सर्व संख्याची बेरीज किती आहे म्हणते. म्हणजे 1 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 8 24, 24 25 26, 26 आणि 4 30, 30 ला 0 हातचेले 3, 3 आणि 2 5 आणि 1 6. बेरीज जर केली तर बेरीज किती आलेली आहे? 60 आलेली आहे. आहे का पर्यायात? पर्याय क्रमांक 3 जे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पाहूयात पुढे 66. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे म्हणते. तर मोठ्यात मोठी जी 5 अंकी संख्या आहे ती कशी लिहितो आपण? 5 वेळेस 9 लिहितो. ओके. व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, मग आता मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 2 वेळेस 9 यांची बेरीज म्हणते. 9 9 18 8 हातचेला 1, 9 9 18 19 ला 9 हातचेला 1, 9 1 10 ला 0 हातचेला 1, 9 1 10 ला 0 हातचेला 1, 9 1 10. तर यांची बेरीज मिळालेली आहे आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 1,98,000. तर आता 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे म्हणते. मग आता 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 100. बरोबर आहे. आता यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला फरक कळेल. 8 9 10 मधून 1 गेला 9 हातचेला 1, 10 मधून 1 गेली 9, हा 10 मधून 1 गेला 9 म्हणजे 99,998 आहे का? पर्याय क्रमांक 2 आहे 99,998. आता पहा पुढचा आहे माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल म्हणते. म्हणजे माधवचा जन्म कधी झालाय? 15 जूनला. 15 जून 2011 ला गुरुवार होता. ठीक आहे. मग आता आपल्याला माहित आहे की एखाद्या वर्ष म्हणजे ज्या तारखेला सुरू झालाय त्याच्या पुढच्या वर्षी 30 तारीख, ठीक आहे, 30 तारीख ही कधी येते? एक दिवस पुढे येते. म्हणजे 15 जून 2012 ला कोणता वार असणार आहे? शुक्रवार असणार आहे. कोणता वार असणार आहे? शुक्रवार असणार आहे. पण आता इथं जर बघितलं तर हे लीप वर्ष आहे. मग आपण लीप वर्षाचं बघितलेलं आहे की लीप वर्षामध्ये आणखीन एक दिवस पुढे जातो, कारण 29 जी तारीख असते फेब्रुवारीची, त्यामुळे एक दिवस पुढे जातो. म्हणून 15 जून 2012 ला काय होईल? इथं शनिवार येईल. त्यानंतर 15 जून 2013 ला एक दिवस पुढे जाईल फक्त, शनिवारचं काय होईल? रविवार होईल. त्याच्यानंतर 15 जून 2014 ला कोणता वार येईल? सोमवार येईल. 15 जून 2015 ला एक दिवस पुढे वाढवायचं आहे. म्हणजे 30 तारीख पुढच्या वर्षी एक दिवस पुढे येतं. ते सोमवारचं काय होईल? मंगळवार येईल. आणि 15 जून 2016 आता कितवा बड्डे म्हणते त्यानं? 5वा. म्हणजे 15 जून 2011 ला जन्म झाला आहे, म्हणजे पहिला वाढदिवस 12 ला, दुसरा तिसरा वाढदिवस 14 ला, 15 ला चौथा वाढदिवस आणि 5वा वाढदिवस 16 ला होणार आहे. म्हणजे 15 जून 2016 ला कोणता वार असणार आहे? बुधवार असणार आहे. पण आपण जर बघितलं तर 2016 हा लीप वर्ष आहे, कारण याला 4 ने भाग जातो. 4 पंचे 20, 4 चौके 16, 4 ने भाग जातो. जेव्हा लीप वर्ष असतो तेव्हा एक दिवस परत पुढे जातो. म्हणजे त्याच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार असणार आहे? गुरुवार असणार आहे. आहे का पर्यायामध्ये? पहा, पर्याय क्रमांक 2 आहे गुरुवार. म्हणजे लीप वर्षाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर साधा वर्ष असेल तर 30 तारीख ज्या वारी येते तोच वार किंवा त्याच तारखे दिवशी पुढच्या वर्षी त्याच्या पुढचा वार असतो. आणि लीप वर्ष असेल तर आणखीन एक दिवस पुढे जातो. हे झालं 67. त्यानंतर 68 पाहूयात.
6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल म्हणते. म्हणजे जर बेरीज 3 आणायचे असेल तर आपल्याला 6/10 मध्ये किती वेळेस 3 मिसळावं लागेल म्हणते. म्हणजे आता याचा छेद 10 आहे, जर याचा छेद 1 करायचा असेल तर अंशाला 10नं भाग गेला पाहिजे. मग आता अंशानं म्हणजे छेदानं अंशाला जर भाग घालायचा असेल आणि बेरीज 3 यायची असेल किंवा तो भाग उत्तर 3 यायचं असेल तर काय करायला पाहिजे, वरी किती पाहिजे, इथं 30 पाहिजे, तर भाग जाईल. ठीक आहे. आता 30 कधी होईल, 6×5 = 30, म्हणजे 6चा 5 वेळेस गुणाकार केला पाहिजे. 6/10 याला कितीनं गुणलं पाहिजे, 5ने जर गुणला आपण तर किती होईल, 6×5 = 30/10 येईल. बरोबर आहे. म्हणजे 3 हे उत्तर येईल. पण आता एक तर त्यांनी दिलेलंच आहे, 5 वेळेस गुणायचं आहे, पण त्यानं काय म्हणते, किती वेळा मिळवल्यास म्हणते. म्हणजे एक आधीच दिला होता, म्हणजे आपल्याला परत किती वेळेस मिळवायचं आहे, परत आपल्याला 4 वेळेस मिळवलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल, 4 वेळा, जे आहे पर्याय क्रमांक 3. 69 आहे, 40,56,784 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. आता 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 4 हा इथं 10 लाख ठिकाणी आहे, म्हणजे ही पहिल्या 4ची स्थानिक किंमत झाली एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, आणि दुसऱ्या 4ची स्थानिक किंमत 4 आहे, म्हणजे 4,04,000 ही याची किंमत झाली पहिल्या 4च्या स्थानिक किमतीची बेरीज. 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे म्हणते. 5 कुठं आहे, 10,000 ठिकाणी आहे, म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 कितीने जास्त आहे, फरक काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 4 0 0 0 10 मधून 5 गेले 5, चला 1 9 आणि 3, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, म्हणजे 39,50,004. कुठं आहे हे बघा, 39,50,004, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 70 आहे, 6,363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल. म्हणजे या ठिकाणी भाजक म्हणजे कोण, 9. आता ज्याने आपण भाग घालतो त्याला भाजक म्हणतो. मग आता 9 भाजक 2 ने कमी केल्यास म्हणते, मग किती झाला, 7. मग आधी आपण 9 ने भाग घातल्यानंतर किती आला, 9×7 = 63, खाली 6 आला, 0 9×7 = 63, म्हणजे 9 भाग घातल्यानंतर भागाकार 707 येईल. जेव्हा 7 ने भाग घालतो तर तेव्हा किती येईल, 909. मग 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल म्हणते. कितीने वाढला भागाकार, 909 वजा 707, 9 मधून 7 गेले 2, 0 9 मधून 7 गेले 2, म्हणजे कितीने वाढला, 202 ने वाढला, जो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 5 6 7 8 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा की जिला 8 ने निशेष भाग जाईल म्हणते. मग आता आपण बघूया, मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9 आधी यायला पाहिजे. 9 आधी आलेल्या संख्या कोणत्या आहेत, ही एक आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. ठीक आहे. मग आता या तिन्हीपैकी एक संख्या असणार आहे. आता आपल्याला माहित आहे 8 ने निशेष भाग जाण्यासाठी काय लागतं, एकक, दशक आणि शतक या 3 अंकाच्या ठिकाणी येणाऱ्या अंकामुळे जी संख्या तयार होते त्याला 8 ने भाग गेला पाहिजे. मग आता इथं 586 आहे, इथं 856 आहे, इथं 658 आहे. मग 8 ने कोणत्याला भाग जातो, 586ला जातो का 8 ने, 8 7 56, 2 उरलं 26, भाग जात नाही. इथं 856, 8 1 8 0, 8 7 56, म्हणजे इथं भाग गेला. इथं जातं का पाहूयात, 8 8 64, 1 उरला 18 झालं, इथं पण जात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही जी संख्या आहे, म्हणजे या दिलेल्या अंकापासून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे जिला 8 ने भाग जातो. आता 72, 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 वाजता संपला. सामना संपला त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील. आता किती वाजता संपला म्हणते, 24 ताशी घड्याळात 16:45 वाजता संपलाय. म्हणजे 16 म्हणजेच काय,
तर 12 ताशी घड्याळामध्ये 12 नंतर परत 1 वाजतो, म्हणजे 12 नंतर 13, 14, 15, 16. ठीक आहे, म्हणजे 12 नंतर 4 वाजता 16 वाजता 4 वाजून 45 मिनिट आहे का? इथं बघा 4 वाजून 45 मिनिट हे 12 ताशी घड्याळामध्ये वाजलेले असतील. 73 आहे 50चा 50% म्हणजे किती? आता 50चा 50% चा म्हणलं की तिथं गुणाकार करायचा. 50चा 50% 50% म्हणजे 50 गुणिले, आता 50% म्हणजे काय असतो? 50/100 असतो. हा शून्य कटला, हा शून्य, हा शून्य कटला, हा शून्य, 5 5 25 म्हणजे 50च्या 50% म्हणजे 25, जे आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा आहे चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. आता पायी येणारे विद्यार्थी 3 त्रिकोण दिलेला आहे, सायकल. मग आता एक चित्र म्हणजे 50 विद्यार्थी आहेत, म्हणजे हे जे एक चित्र आहे ते चित्र कशासाठी आहे? 50 विद्यार्थ्यासाठी आहे. ठीक आहे, तर मग आता या माहितीच्या आधारे आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे? मग आता चित्र किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 विद्यार्थी आहेत का? नाही, तर 15 प्रमाण दिलेलं आहे त्यानं, म्हणजे एका प्रमाणाला 50 विद्यार्थी, म्हणजे एका चित्राला 50 विद्यार्थी. मग किती झाले? 50 गुणिले 15 चित्र, 15 5 15 0 0 15 5 75 म्हणजे 750 आहे का पर्यायामध्ये? पहा, पर्याय क्रमांक 4 आहे 750. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहेत? आता रिक्षाने येणारे विद्यार्थी किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 आहेत. 6 चित्र, एक चित्र म्हणजे 50, म्हणजे 300 विद्यार्थी रिक्षाने येणारे आहेत. सायकलने येणारे विद्यार्थी 4 चित्र गुणिले 50 विद्यार्थी, 4 5 20 म्हणजे 200, म्हणजे रिक्षाने येणारे विद्यार्थी हे सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहेत? वजाबाकी केली तर किती येईल? 100. 100ने जास्त आहेत, जे आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे फेब्रुवारी 2017ची शिष्यवृत्ती परीक्षेची ही जी प्रश्नपत्रिका आहे CET त्यामध्ये जे 50 प्रश्न गणितावर आधारित होते ते आपण सोडवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांना शेअर देखील करा. थँक्यू.